नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण डेली एक व्हिडिओ घेऊन येत असतो जॉब रिलेटेड नर्सिंगच्या मेडिकल फील्डच्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमचे मेडिकल फील्डमध्ये कलिग्स असतील, फ्रेंड सर्कल वगैरे असतील तर त्यांना चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपल्या यूट्यूबच्या मार्फत त्यांना जॉबची नोटिफिकेशन वगैरे भेटली पाहिजे. आणि जे कोणी जॉबच्या संदर्भात शोधात आहेत त्यांना हे जेणेकरून भेटेल आणि त्यांना एक जॉब भेटून जाईल. तर पहा, आपल्या व्हिडिओचा मोटिव्ह हाच असतो मित्रांनो, की जे कोणी होतकरू आहे, जॉब करण्याचे इच्छुक आहे, त्यांना जॉबचं नोटिफिकेशन वगैरे मिळत नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. तर पहा, आपण याच्यामध्ये कुठला अपडेट आणला व्हिडिओ एम्समधला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूरमधला हा व्हिडिओ आहे. पहा, तर नागपूरमध्ये हे वॅकन्सी असणार आहे. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, पहा, नागपूरमध्ये एक प्रोजेक्ट काढलेला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये असेसमेंट ऑफ हेल्थ स्टेटस ऑफ रेसिडेंट्स इन द विसिनिटी ऑफ कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट्स अँड अर्बन स्लम्स ऑफ नागपूर इन इंडिया. तर याचं काय सांगतं आहे, नागपूरमध्ये जे पॉवर प्लॅन्टमध्ये आहेत, जे कोळशाच्या खाणीमध्ये ज्या खाणीतून वीज निर्मिती होती, त्या खाणीमध्ये जे कोणी असता येतं किंवा त्यांचं रेसिडेंट एरिया आहे, त्या खाणीमधले जे कोणी बाहेर राहतात वगैरे त्यांच्या तिथल्या एरियामधले, तर त्या रेसिडेंट लोकांचं हेल्थ चेकअप करण्यासाठी हा प्रोजेक्ट काढलेला आहे. तर प्रोजेक्ट कोणी काढला आहे? एम्स नागपूरमधल्या एक तिथून काढलेला आहे. फाउंडर कोण आहे त्याचा? आसार सोशल इम्पॅक्ट ॲडवायझर प्रायव्हेट लिमिटेड. याच्यामध्ये तुम्हाला जॉब जे आहे 7 महिन्यासाठी करायचं आहे. इन फ्युचरमध्ये तुम्हाला याचा त्यांनी पुढे दुसरा काही प्रोजेक्ट वगैरे जर असेल तर तुम्हाला त्यांनी प्राधान्यसुद्धा देऊ शकतात, पुढे पण कंटिन्यू होऊ शकतं. ते आता आपल्याला सांगता नाही येणार. तर पहा, त्याच्यानंतर डिपार्टमेंट कोणता आहे? डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन, एम्स नागपूरमध्ये आहे. तर याच्यामध्ये पहा, आपल्याला पूर्ण पाहायचं आहे. ज्युनियर नर्सची ही वॅकन्सी आहे, पोस्ट ज्युनियर नर्सची आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती येतं? 3 वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे? इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. पहा, सुरुवातीचा HSC हायस्कूल इक्वॅलंट विथ सायन्स सब्जेक्ट प्लस सर्टिफिकेट कोर्स इन ANM असलं तर चालतं, पण तिला 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन काय दिलं आहे? डिप्लोमा इन नर्सिंग ऑर मिडवायफरी, GNM पण चालतं. त्यानंतर ANM और BSc नर्सिंग विथ एनी स्टेट नर्सिंग काउन्सिल. ठीक आहे, ANM GNM BSc कोणीही अप्लाय करू शकतं, कंपल्सरी असं नाही आहे की फक्त ANMनीच करावं. त्यानंतर प्रायर डिझायरेबल क्वालिफिकेशनमध्ये काय दिलं आहे? प्रायर एक्सपिरियन्स ॲज अ नर्स किंवा ANM इन एनी फाउंडेड प्रोजेक्ट इन्व्हॉल्विंग ब्लड सॅम्पल कलेक्शन. तर त्या नर्सला ब्लड सॅम्पल वगैरे हे असणं गरजेचं आहे, येणं, ब्लड सॅम्पल कलेक्शन करणं वगैरे. पहा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये असं आपलं चॅनलला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलचा सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपण असेच व्हिडिओ वगैरे आपण डेली टाकत असतो. तर पहा, चला आपण व्हिडिओकडे जाऊ. नोटिफिकेशनमध्ये त्यानंतर पुढची गोष्ट काय सांगितली आहे? ड्युरेशनमध्ये हे ऑलरेडी सांगितलं होतं मी, हे 7 महिन्याचंच असणार आहे. तर पहा, याच्यामध्ये पूर्ण 7 महिन्याचंच दिलं आहे ड्युरेशन. त्यानंतर कन्सॉलिडेटेड पे किती आहे? तर हा आहे 21,000 रुपये. किती असणार आहे? 21,000 रुपये पर मंथ. आता याच्यामध्ये 21,000 हा पर मंथली आहे, पण यानंतर बऱ्याच काही तुमच्या प्रश्न असतील की याच्यानंतर काय आपल्याला TA भेटेल का, DA भेटेल का? तर हे काही भेटणार नाही, कारण सिम्पली यांनी डायरेक्ट सांगितलं आहे 7 महिन्याचा प्रोजेक्ट आहे, हे कॉन्ट्रॅक्ट बेसचा असणार आहे. प्रोजेक्ट संपला, जॉब संपली. नंतर याच्यामध्ये जर त्यांनी अशाच प्रकारचे काही प्रोजेक्ट वगैरे काढले तर परत यामध्ये तुम्हाला प्रायोरिटी ते देऊ शकतात, ते असू शकतं मित्रांनो. त्यानंतर काही पॉईंट्स आहेत ते पण पाहून घेऊ. सुरुवातीचा पहिला पॉईंट काय सांगितलं आहे? ॲप्लिकेशन इन्स्ट्रक्शन्स काय आहेत? इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड टू अप्लाय थ्रू ऑनलाईन मोड बाय फिलिंग इन अ गिवन बिलो गुगल फॉर्म. आता हा फॉर्म दिलेला आहे त्यांनी गुगलच्या लिंकमध्ये, हा फॉर्म आहे. तर हे फॉर्म तुम्हाला या लिंक थ्रू तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर हा ऑटोमॅटिकली ऑनलाईन लिंक सबमिट होऊन जाईल तुमचा फॉर्म. तर हा जर तुम्हाला फॉर्म पाहिजे असेल तर तुम्ही ह्या चॅनलचं डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या माझ्या व्हॉट्सअपची लिंक टाकतो. त्या लिंकमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये याचा PDF असतो व्हिडिओच्या ग्रुपच्या. तर ठीक आहे, तर तुम्ही जर ह्याची इच्छा असेल तर लिंक थ्रू जॉईन व्हा आणि तुम्हाला PDF मध्ये भेटून जाईल.
त्यानंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये नाही पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली एम्सच्या वेबसाईटवर पण जाऊ शकता, तिथे पण तुम्हाला याची लिंक भेटून जाईल, तिथून पण तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट पुढं काय सांगितले पहा, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन किती आहे, 22 एप्रिल 5 वाजेपर्यंत याची लास्ट डेट आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट किती आहे, 4 वीक ऑफ एप्रिल. इंटरव्ह्यूचं कधी असणार आहे, 4th वीक ऑफ एप्रिल, म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या महिन्यातच, म्हणजे ह्याच मंथमध्ये शेवटी होणार आहे. मोड ऑफ फिजिकली ओनली होणार आहे, इंटरव्ह्यू फिजिकलीच होणार आहे. त्यानंतर हा ॲड्रेस आहे डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिन, मेडिकल कॉलेज बिल्डिंग, एम्स नागपूर. त्यानंतर नेक्स्ट आहे प्लेस ऑफ जॉब. तर हा महत्त्वाचा आहे, जे कोणी जॉब त्यांना सध्या नाही आहे त्यांनी आणि ह्या एरियाचे आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पहा, विलेजेस ऑफ कोराडी, खापरखेडा, नागपूर सिटी स्लम्स, नागपूर, महाराष्ट्र. कॅन्डिडेट शुड विलिंग टू ट्रॅव्हल इन द एरियाज विद इन द नागपूर डिस्ट्रिक्ट. ह्या एरियाचे जे कोणी नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण तुमच्या एरियामध्ये जॉब करायला भेटेल, त्यासाठी ते लोक तुम्ही जॉईन अप्लाय करू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे, नोट्समध्ये ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर डेडलाईन. जर तुमचं नंतर डेटच्या नंतर ॲप्लिकेशन आलं तर रिजेक्ट केला जाईल. कॅन्डिडेट ज्यांचं शॉर्टलिस्ट केलेलं आहे त्यांना सिलेक्ट केलं जाईल. त्यानंतर रिटर्न टेस्ट घ्यायची काही शक्यता नाही आहे, पण जर डिपेंड करेल खूप जास्त जर ॲप्लिकेशन आले तर त्यावर पण होऊ शकतं, असं त्यांनी याच्यावर सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा पुढं काय सांगितलं याच्यामध्ये, दिस पोस्ट इज टेन्युअर जॉब फॉर फिक्स्ड ड्युरेशन अंडर आसार सोशल इम्पॅक्ट ॲडवायझर प्रायव्हेट लिमिटेड फंडेड प्रोजेक्ट. पूर्णपणे प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत हे जॉब होणार आहे आणि पूर्णपणे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. दीज आर नॉट द रेग्युलर पोस्ट. याच्यामध्ये काही परमनंट पोस्ट नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही दावा पण काही करू शकणार नाही, नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. बेस्ड ऑन दिस एक्सपिरियन्स सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅनॉट बी क्लेम एनी परमनंट एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलं, द अपॉइंटमेंट कॅन बी टर्मिनेटेड बाय आयदर ऑफ द पार्टी अपॉइंटी और द अपॉइंटिंग ऑथॉरिटी बाय गिवन नोटीस पिरियड ऑफ 15 डेज टू द अदर पार्टी. टर्मिनेट कधीही करू शकतात, 15 दिवसाच्या अगोदर त्यांनी सांगितल्यानंतर. ऑन्स प्रोजेक्ट ड्युरेशन इज कम्प्लिटेड टेन्युअर इज ऑटोमॅटिकली ओव्हर. म्हणजे एक प्रकारचा बॉन्डच दिला जातो, त्याच्यामध्ये तुमचं जर हे 7 महिने संपले त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली जॉब तुमची संपली. त्यानंतर पहा, नो TAD, ट्रान्स अलाउन्स आणि ड्युटी अलाउन्स. जे आपण हे ड्युटीचे अलाउन्सेस वगैरे असतात ना, हे डिअरनेस अलाउन्स वगैरे, तर हे अलाउन्सेस नाही भेटणार, त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे. अपार्ट फ्रॉम द कन्सॉलिडेटेड मेन्शन सॅलरी पर मंथ द कॅन्डिडेट इज नॉट ॲडमिसेबल फॉर एनी अदर अलाउन्सेस. दुसरं काही भेटणार नाही, 21,000 फक्त तेवढी सॅलरी भेटते म्हणून ते पॉईंट सांगतोय. त्यानंतर जॉब ऑफ नर्सचे रिस्पॉन्सिबिलिटी काय, तर नर्सची काय तिला काम आलं पाहिजे. सुरुवातीला डाटा कलेक्शन येणं गरजेचं आहे, अँथ्रोपोमेट्री मेजरमेंट जे असते ते आलं पाहिजे, ब्लड सॅम्पल करणं गरजेचं आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ सॅम्पल वगैरे ते पूर्ण मेंटेन केली पाहिजे, डाटा एंट्री त्याला आला पाहिजे. एनी अदर वर्क अलोकेटेड बाय प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर. जिथं जे काही काम दिलं ते काम त्यांना करता आलं पाहिजे, त्यांचं सांगताय हे पहा. त्यानंतर हे अनेक्षर दिलेलं आहे, CV फील्ड अपलोडेड बाय व्या गोगल लिंक. हे त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला हे लिंक जे दाखवली त्याच्यामध्ये असं फॉर्म आहे, ते तुम्हाला असा डाटा पूर्ण भरायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.